पहिली मुलगी जन्माला येणं म्हणजे सौभाग्य मानलं जातं. घरात लक्ष्मी आली. पहिली बेटी धनाची पेटी. ती आई, बहीण, मुलगी, सून अशी अनेक कर्तव्य पार करत असते. परंतु तिच्याकडून झालेल्या चुकीला माफी मात्र नसते. वंशाच्या दिव्याला जन्म देणारी देखील एक स्त्रीच. आम्हाला मुलगी नको, मुलगा हवा होता असं म्हणणारी देखील एक बाईच असते. ती बाई मात्र एक विसरून जाते की तुझ्या आईवडिलांनी जर असा विचार केला असता तर तू जन्माला आली असतीस का? प्रेग्नन्सीमध्ये एकदाही डुंकावून न पाहणारे बाळ झाल्यावर मात्र हक्क गाजवायला येतात. बाळाचं करावं लागेल म्हणून मागे सरकणारे, तुला बाळाला घेता येतं का? तुला दूध पाजता येतं का? हिला तर दूधच नाही आहे, ही कशी सांभाळणार बाळाला? अशा साऱ्या प्रश्नांना सामोरे जाऊन जेव्हा ती उभी राहते तेव्हा तिच्या मागे खंबीरपणे उभी असते ती तिची आई. एक स्त्री सर्व काही सांभाळू शकते. ऑफिस, घर, दार, मुलं, बाळं. जर तिला चंद्रावर जायचं असेल तरीही देखील तिला 4 चपात्या या लाटूनच जायच्या आहेत. आता स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. परंतु त्यांचे पाय खेचणारे देखील या बायकाच आहेत. कारण एका बाईला दुसऱ्या बाईचं सुख कधीच बघवत नाही. पण तरीही आपण जे सहन केलंय ते आपल्या लेकीला सहन करावं लागणार नाही यासाठी सतत झटणाऱ्या, दिवसभर राबणाऱ्या, मनात कितीही दुःख असले तरी आनंदाने आयुष्य जगणाऱ्या प्रत्येक स्त्री शक्तीला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.